असा मुद्दा झालेला होता की एक्सपायर झालेले बिस्किट विद्यार्थ्यांना सरांनी दिले. वडिलांनी सरांना बोलले बिस्किट का खाऊ घातले, तर त्यांना धमकी दिली, त्यांना जीव मारण्याची धमकी दिली आणि त्या मुलांचा हात धरला. त्यांनी हात धरून त्यांना धमकवलं. हे योग्य आहे काय? वसमतच्या जवाहर नवोदय विद्यालयात विद्यार्थ्यांना चक्क एक्सपायर झालेली बिस्किटं दिली जात आहेत. येथील आवारात मोकाट कुत्रे फिरतायत. काही वेळेस तर मोकाट कुत्र्यांनी विद्यार्थ्यांना चावा घेतल्याच्या घटना देखील घडल्यात. मात्र यामध्ये कुत्र्यांना दोष न देता विद्यार्थ्यांना दोष देण्याचे प्रकार घडलेत. याच जवाहर नवोदय विद्यालयात चालणारे प्रकार याची बाहेर वाच्यता झाल्यास विद्यार्थ्यांना मारण्याच्या धमक्या देखील शिक्षकच देत असल्याचा गंभीर आरोप PTC सदस्य मुरलीधर राऊत दूधगावकर यांनी केला आहे. यामुळे वसमत जवाहर नवोदय विद्यालय पुन्हा चर्चेत आलंय आणि हे गंभीर आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे. काय म्हणाले दूधगावकर पाहूयात. आणि एक विशेष म्हणजे 27 नोव्हेंबरला एक असा मुद्दा झालेला होता की एक्सपायर झालेले बिस्किट विद्यार्थ्यांना सरांनी दिले. भोसले सर होते की विद्यार्थ्यांना बिस्किट खा म्हटले आणि एक दोन विद्यार्थ्यांना सांगितलं की बिस्किट त्यांनी खाल्ले आणि जो विद्यार्थी म्हणत आहे एक्सपायर डेटचे बिस्किट आहेत नका देऊ, त्यांनी ते खाऊ घातले. आणि ज्या मुलांच्या वडिलांनी सरांना बोलले बिस्किट का खाऊ घातले, तर त्यांना धमकी दिली, त्यांना जीव मारण्याची धमकी दिली आणि त्या मुलांचा हात धरला. त्यांनी हात धरून त्यांना धमकवलं. हे योग्य आहे काय? आणि विशेष म्हणजे तिथे शाळेमध्ये आवारामध्ये मोकाट कुत्रे फिरतात आणि एक दोन मुलांना कुत्रे चावले तिथं आणि मुलाच्या हाऊसमध्ये कुत्रे आतमध्ये जातात आणि इन्फेक्शन जर झालं तर कोण जबाबदार यांना? आणि त्यातली सिक्युरिटी काय करते? हे महत्त्वाचं. हां, कुत्र्यांचा वावर भरपूर आहे आणि कुत्रं मुलींच्या हाऊसमध्ये जातात. एका विद्यार्थ्याला कुत्रं चावलेलं आहे तिथे. आणि विशेष म्हणजे आताच 1-2 महिन्यापूर्वी लातूरचं प्रकरण झालं. त्याच्यामुळं सर्व पालक भयभीत आहेत आणि बाहेरचे येणारे कर्मचारी प्रायव्हेट कोठ्यामधले जे येतात त्यांच्याकडे सिक्युरिटी आयडेंटिटी कार्ड नाही आणि जर कदाचित काही घटना झाली तर या घटनेला जबाबदार कोण आहे? आणि सर्व प्रिन्सिपल सर प्रत्येक यांना पाठीमागे घालत आहेत प्रत्येक कामामध्ये. हे योग्य नाही.